स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. जुन्या पेन्शन योजनेसह महसूल विभागातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. राहता तहसील कार्यालयासह संपूर्ण राज्यात हे आंदोलन तीव्र झालंय. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना बसतोय. राज्य महसूल कर्मचारी संघटनेनं आपल्या न्याय हक्कांसाठी हे पाऊल उचललंय. गेल्या अनेक दिवसांपासून शासन दरबारी पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल न घेतली गेल्यानं कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. त्यांच्या प्रमुख मागण्या: 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तलाठी, मंडल अधिकारी आणि महसूल सहाय्यक यांची रिक्त पदे भरून कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करावा, नायब तहसीलदारांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करावी आणि रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला गती द्यावी. कोतवाल आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढून त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा. राहता तहसील कार्यालयात गेल्या 4 दिवसांपासून तलाठी, मंडलाधिकारी, कोतवाल आणि महसूल सहाय्यक पूर्णपणे संपात सहभागी झालेत. कार्यालयाबाहेर निदर्शने केली जात आहेत. कामकाजाच्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. या संपामुळे सर्वसामान्यांची मोठी कोंडी झाली आहे. शैक्षणिक वर्ष आणि प्रवेश प्रक्रिया जवळ येत असताना जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर्स यांसारखी कागदपत्र मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी पालक चिंतेत आहेत. 7/12 उतारे, फेरफार, नोंदी आणि जमिनीच्या मोजणीची कामं थांबल्यानं शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झालेत. विविध शासकीय योजनांचे अर्ज स्वीकारणं आणि त्यांची छाननी करणं ही कामं थांबल्यानं गरजू लाभार्थी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही कामावर परतणार नाही, असा पवित्रा राहता येथील कर्मचाऱ्यांनी घेतलाय. आगामी काळात सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळतात. आता शासन या संपावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शासकीय कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आहे. यामध्ये संघटनेने वेळोवेळी वरिष्ठांकडे मागण्यांबाबत आपलं निवेदन वगैरे दिलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत राज्य शासनाने त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे संपाची तीव्रता अजूक जास्त वाढत आहे. आणि आज रोजी जर आजची आपण परिस्थिती पाहिली की मोठ्या प्रमाणात नवीन तरुण वर्ग शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जुनी पेन्शन योजना लागू होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. आणि परत त्याच्यामध्ये जे पदभरती आहे, मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालयामध्ये रिक्त पदं जास्त आहे. एका कर्मचाऱ्याकडे 2-2, 3-3 संकलन चार्ज आहे किंवा तलाठी पण संवर्गामध्ये व एका तलाठीकडे 2-3, 3-3 गावांचा चार्ज आहे. तर तलाठी पदभरती, संवर्गाची पदभरती, कर्मचारी पदभरती होणे अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये बेरोजगारी कमी होऊ शकतो. एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे वातावरण निर्माण होऊ शकतो अशी आमच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची भावना आहे. जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना पण ज्यांचं म्हणणं असं आहे की जे आम्हाला शिक्षक पेशा व्यतिरिक्त शिक्षक सेवा इतर जे कामं आहेत, अवांतर कामं आहेत, ते आम्हाला अवांतर कामामधून आम्हाला मुक्त करावं अशी शिक्षक संघटनेची पण मागणी आहे, असं मी आपल्या निवेदनाद्वारे आपल्याला सांगू इच्छितो. तसं पाहिलं तर संपाची जी जुनी पेन्शनची जी मागणी आहे, पेन्शनची ही फार दिवसाची संघटनेची जुनीच मागणी आहे. वेगवेगळ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या विभागांची देखील ही संयुक्तच मागणी आहे. त्यामुळे हा संप मागील 2-3 महिन्यापूर्वी राज्यव्यापी जे आमचे संघटनेचे पदाधिकारी आहे यांनी शासनाला निवेदनाद्वारे आणि नोटीस देऊन सुद्धा कळवलं होतं. पण आता अद्यापपर्यंत मागील 2-3 दिवसामध्ये सचिव स्तरापर्यंत बैठका झाल्या, परंतु ठोस असा तोडगा या ज्या संघटनेच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याबाबत कुठलाही तोडगा निघालेला नसल्यामुळं सर्व संघटनांनी जो संप बेमुदत पुकारलेला आहे तो अधिकाधिक तीव्र करण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. यामुळं जोपर्यंत आमच्या मागण्या प्रलंबित पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही संपावरून उठणार नाही असे आम्हाला वरून आदेश आहेत. त्या अनुषंगाने आम्ही राहता
संघटनेचे जे सर्व कर्मचारी आहेत महसूलचे ते या ठिकाणी संपामध्ये सामील झाले आहेत.